जय जय रघुवीर समर्थ। जया मानिला देव तो पूजिता है, परी देव शोधूनी कोणी न पाहे। जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती जेतेची मोठी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 178 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी या आत्मारामाची संकल्पना गेल्या काही श्लोकांमधून आपल्या समोर ठेवली। कोण आहे तो आत्माराम? कसं आहे त्याचं रूप? तुटेना फुटेना, चळेना ढळेना, कळेना कळेना, वसेना दिसेना, अशा पद्धतीने जो सगळ्याही अवस्थेमध्ये आहे, जो काळाने कधी बांधला जाऊ शकत नाही, ज्याच्यावरती कुठल्याही गुणाचा आक्षेप आपल्याला ठेवता येत नाही, जो सगळ्यामध्ये असूनही निर्लेप आहे, असं हे आत्माराम तत्व आहे। तो मुख्य देव आहे, तो या जगाचा अधिष्ठान आहे। अशा या आत्माराम तत्वाचा शोध घेणं म्हणजे परमार्थ आहे। परम अर्थ, ज्याच्या पलीकडे अजूनही काही नाहीच, तो परमार्थ। बघा, आपण कित्येकदा फार सहजपणे हे शब्द वापरतो की हे पारमार्थिक आहेत, पण पारमार्थ या शब्दाचा अर्थ काय? परम अर्थ, जो गवसला असता आणखीन काही प्राप्त करायचं राहत नाही, आणखीन काही मिळवायचं राहत नाही, तो आहे परमार्थ। त्यामुळं सज्जनो, आम्ही कदाचित धार्मिक असू शकूत, आम्ही कदाचित देवदेव करणारी मंडळी असू शकूत, पण याचा अर्थ आम्ही परमार्थिक असू शकतो असा होत नाही। परमार्थ ही गोष्ट, ही संकल्पना हा अंतरंगाचा प्रांत आहे। इथं वेशभूषेला प्राधान्य नाही, इथं तुम्ही काय करता याला प्राधान्य नाही, इथं तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये कशा पद्धतीने त्या भगवंताचं संशोधन करत आहात, त्याच्यापर्यंत पोहोचत आहात, हे खऱ्या अर्थाने परमार्थाचं महत्वाचं अंग आहे। त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की कधीच कोणाचा परमार्थ हा बाहेरून मोजायला जाऊ नका, कारण बाहेरून तर दिखावा आहे। आमच्या चोखाचं फार सुंदर भजन आहे ना, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा, होय की नाही? हा सगळा वरचा रंग आहे, हे बाह्यांगाचे कपडे आहेत, हे देह देखील एक प्रकारचं वस्त्रच आहे। या देहाधिक असलेल्या गोष्टी या कधीच अक्षय नाहीत, या क्षय पावणाऱ्या आहेत, आणि त्यामुळं अशा या देहाच्या असलेल्या वस्त्रांच्या आधाराने मनुष्य पारमार्थिक आहे हे जाणणं ही देखील एक प्रकारे अज्ञानाचीच अवस्था आहे। म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण भगव्या वस्त्रांचा निराधार करावा किंवा अशा शुभ्र वस्त्रांचा निराधार करावा। सज्जनो, हे आपल्या एकंदर अंतस्थ वृत्तीचं प्रागट्य असलं पाहिजे, ना की ते परिधान केलं म्हणून आम्ही पारमार्थिक आहोत। आम्ही भगवी वस्त्र धारण केली याचा अर्थ आम्ही आमच्या सगळ्या वासनांना त्या अग्नीमध्ये बेचिराग केलं आणि त्या अग्नीप्रमाणे या भगव्या रंगाला आम्ही परिधान केलंय। ही शुभ्र वस्त्र हे जणू काही त्या विमल ज्ञानाचं प्रतीक असलं पाहिजे की आम्ही अंतरंगामध्ये ते विमल ज्ञान प्राप्त केलं, असं हे विमल वस्त्र आम्ही परिधान करतो। त्यामुळं वस्त्राचं महत्व आहेच, नो डाऊट, पण वस्त्राचं परिधान करणं म्हणजे परमार्थ साध्य झाला आहे असं मानणं चुकीचं आहे। अशा या
परमार्थाच्या प्रांतामध्ये संत हे हृदय अत्यंत कळवळ्याचं असतं बघा. आमच्यासारख्या 4 पुस्तकं वाचलेल्या पंडितांच्या पुरता परमार्थ हा कधी मर्यादित नसतो. या जगामध्ये संत हृदय हे इतकं कळवळ्याचं असतं की ते शेवटातल्या शेवटचा जो माणूस आहे ना, त्याला देखील या परमार्थाकडे वळवण्यासाठी अत्यंत मनापासून प्रयत्न करतात. समर्थांसारखे संत जेव्हा देशाटन करत होते, पायी चालत होते, जेव्हा देशामध्ये चाललेली ही त्यावेळच्या यवनांच्या काळातली अराजकता बघत होते, आपल्या हिंदू धर्मीयांचं मनामध्ये असलेली परमार्थाच्या विषयीची संकल्पना गावोगावी तपासत होते, त्यावेळेला या संत हृदयाचा कळवळा आणखीन उत्कट व्हायचा. रामाला प्रार्थना जणू काही ते करायचे, कल्याण करी रामराया, जनहित विवरी जनहित विवरी. हे रामा, आता तूच या सगळ्या जनांचं कल्याण कर. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी रामराया. का वाटलं असेल बरं समर्थांना असं? आमच्यासारख्या जीवांना बघितल्यानंतर समर्थांना एवढी करुणा, एवढी काकुळती का बरं आली असावी? मला श्री महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आठवतो, जो मी आपल्याला कदाचित आधी देखील सांगितला असेल, की एकदा श्री महाराज पंढरपूर क्षेत्री सगळ्या मंडळींबरोबर चर्चा करत बसले होते. तेव्हा अप्पासाहेब भडगावकरांनी महाराजांना विचारले की महाराज, आम्ही प्रापंचिक मंडळी तुम्हाला कशी दिसतो? यावरती महाराज म्हणाले, असं काय विचारता बरं, चांगलीच दिसताय, चांगलं जपजाप्य करताय, पूजा अर्चा करताय, सगळं व्यवस्थित आहे. पण असं म्हणून काहीतरी बोलणार, तेवढ्यात कोणीतरी आल्यामुळे विषयांतर झालं. पण महाराजांचा स्वभाव असा होता की महाराज जे सांगायचं ते कसंही करून तो निरोप पोहोचवायचे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला विठ्ठलाच्या दर्शनाला महाराज निघाले होते आणि त्यावेळेला एका गल्लीतून 2-3 दारुडे बरळत बरळत बाहेर आले. महाराजांनी अप्पासाहेबांकडे बघितलं आणि म्हणाले, अप्पासाहेब तुम्हाला हे दारुडे कसे दिसतायत हो? ते म्हणाले, त्यांच्याकडे काय बघायचं, बरळत चाललेत म्हणे. महाराज हसून म्हणाले, अप्पासाहेब, खऱ्या साधूला देखील प्रापंचिक हा असाच दिसतो. बरळत असतात सगळेजण विषय सुखामध्ये, या प्रापंचिक सुखामध्ये, या दृश्य जगामध्ये. त्यांच्या सगळ्याच व्याख्या या अज्ञानाच्या असतात. सार कधीच कोणाला कळालेलं नसतं. हे सार न कळाल्यामुळं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये या सर्वसामान्यांचं बऱ्याचदा पाऊल देखील पडत नाही. समर्थांसारख्या संतांनी त्या काळची ही परिस्थिती बघितली आणि त्यांच्या या श्लोकामध्ये त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन दिसतं. जया मानिला देव तो पूजित आहे. ज्याला मी म्हटलं की हा देव पावतो नवसाला, हा माझी सगळी मनोकामना पूर्ण करतो, त्यालाच मी देव समजून बसलो. आणि बघा, देव देखील थोडेसे दर्जात्मक असतात बरं का. म्हणजे कसे, सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा पद्धतीची अधिष्ठानं समाजामध्ये दिसतात. बघा, आपण अनेकदा काही तीर्थक्षेत्रांमध्ये जातो. आम्ही मध्यंतरी त्या नेपाळला गेलो होतो. तिथं मनोकामना देवी नावाचं अत्यंत प्रखर स्थान आहे. मी तर जाऊ शकलो नाही माझ्या कथेच्या कार्यबाहुल्यामुळं, पण जी मंडळी गेली त्यांच्यापैकी मला एक जण सांगत होते, दादा सगळं चांगलं आहे हो, पण तिथं त्या बोकडांना कापतात ना निर्दयपणे, ते बघवत नाही म्हणे अक्षरशः. अर्थात ती प्रथा केवळ तेवढी पुरतीच मर्यादित नाही. आपल्या देशामध्ये देखील अनेक ठिकाणी जनावरांचा बळी दिला जातो. देवाला ते मांस, ते रक्त चढवणं आणि त्यामुळं आपली मनोकामना पूर्ण करणं आणि यातून आम्ही देवदेव करतो असं समजणं, ही तामसिक वृत्तीची स्थानं झाली बघा. काही राजसिक वृत्तीची स्थानं असतात की जिथं देवाला सोन्याचा गालिचा दिला जातो, सिंहासन दिला जातं, छत्र दिलं जातं. ठीक आहे, हे देखील चांगलंच आहे. पण मग का? कारण की तो माझ्यावरती प्रसन्न व्हावा आणि त्या प्रसन्नतेपोळी त्यांनी मला जे माझ्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण करावी. अहो, म्हणजे आम्ही इंजिनिअरिंगमधले असल्यामुळं, बिझनेसमध्ये असल्यामुळं मी बऱ्याचदा लोकांना बघत असतो, भेटत असतो. तर मला आमचा एक मित्र मला म्हणाला की मी माझ्या कंपनीमध्ये तिरुपती बालाजीला पार्टनर करून घेतले 10%चं. म्हटलं म्हणजे काय? काही नाही म्हणे, माझा जेवढा प्रॉफिट होतो त्याच्या 10% मी तिरुपतीला दरवर्षी पाठवतो. म्हणजे मला जास्त प्रॉफिट व्हावा, कारण तिरुपती बालाजी हे सधन करणारं देवता आहे. तो माझ्या कंपनीमध्ये पार्टनर झाला की अर्थातच माझा देखील उत्कर्ष वाढणार. आणि बघा, स्वार्थ कसा आहे, 10%चा पार्टनर आहे म्हणजे 90% कोण खाणार आहे? त्याच्या नावावरती बी घेणार आहे.
ही राजसिक वृत्ती आहे देवतांची पूजा करण्याची अनेक ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे काही सात्विक देवता देखील असतात. म्हणजे उदाहरणार्थ आमचा रामराया आहे, उदाहरणार्थ आमचा श्रीकृष्ण आहे, उदाहरणार्थ ही 3.5 शक्तिपीठं आहेत, किंवा दत्तात्रयाची स्थानं आहेत, किंवा गुरुप्रविष्ट स्थानं आहेत, जिथं केवळ उपासना करण्यासाठी लोक जातात. ही सात्विक देवतांची स्थानं आहेत. इथं प्रत्येकाची इच्छा ही सत्वगुणांनी संपन्न असते. परंतु भगवंत हा कसा आहे? आमच्या गोंदवल्याला आम्ही काकड्यामध्ये म्हणतो, सत्व रज तमो गुणाचा काकडा केला, रामा काकडा केला, अनुसंधाने स्नेहा माझी समूळ भिजविला. सत्व रज आणि तम या त्रिगुणांमध्ये या देवाला बांधण्याची चूक सामान्य जीव करत असतो. कारण सत्वगुणामध्ये देखील उपासना आहे, पण अहंकार तसाच राहिला तर मी सात्विक आहे, मी पारमार्थिक आहे, मी जपजाप्य करतो, हा अहंकार देखील त्या भगवंतापासून आम्हाला लांब ठेवतो. तामसिक तर निश्चितच ठेवतो, राजसिक देखील मनोरंजनच आहे, पण सत्वगुणांनी अहंकारयुक्त केलेली उपासना देखील निरर्थक आहे. श्री महाराज म्हणायचे, नाम घेणाऱ्याला जर परमार्थामध्ये अहंकाराचा वारा लागला साधनेमध्ये, तर हा रक्ताच्या कर्करोगासारखा आहे, त्याला काही उत्तर नाही. ज्या नाम साधनेने अहंकार घालवायचा, ती साधनात जर तुमच्या अहंकाराला खतपाणी घालू लागली, तर सज्जनो, आम्हाला बऱ्याचदा ह्या गोष्टीच मनाला त्रास देणाऱ्या ठरतात. पण आपण बघतो, संत दृष्टीने जेव्हा या समाजाकडे बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जया मानिला देव तो पूजित आहे. कोणी कोणी त्या सारख्या तामसिक देवतांकडेच जातं. मध्यंतरी एक जण मला भेटले, ते म्हणाले की आमच्या गावाकडं त्या अग्नीवरून चालत जायची, निखाऱ्यावरून चालत जाण्याची प्रथा आहे आणि आम्ही कधीच ती चुकवत नाही, त्यामुळे आमचं सगळं कल्याण होत आहे. चांगली गोष्ट आहे, ज्याला मानिला देव तो पूजित आहे. पण परमार्थ ज्याला करायचा आहे त्याच्यासाठी ह्या गोष्टी नाहीत बरं सज्जनो. त्याने ह्याच्या पलीकडे जायचंय. त्याने कष्ट घ्यायचे नाहीत का? निश्चित घ्यायचे आहेत. त्याने आपली देहबुद्धी संपवण्याचे कष्ट घ्यायचे आहेत. जसे माझे जगद्गुरू म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपण मरतोय हे बघणं, ही देहबुद्धी संपती हे बघणं, याच्यासारखं कष्टप्रद काय असू शकेल? आपण काही श्लोकांपूर्वीच बघितलं ना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. हे दृश्य जग सगळं लयाला जात आहे आणि ते बघायचंय, कष्टप्रद आहे. पण ही कष्टाची सगळी जी उपासना आहे ती अंतरंगामध्ये आहे, जिथं विवेक आणि वैराग्याचे लगाम बांधत बांधत हा परमार्थाचा प्रांत चालावा लागतो. पण आपल्यापैकी बहुतांश लोक हे कामनेने लिप्त असल्यामुळं ते तामसिक, राजसिक अशा देवतांकडे वळतात, जे त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडवून आणतील, प्रापंचिकांना सुख देणाऱ्या गोष्टी घडवून आणतील. पण ते कधीच या अहंकाराचा त्याग करून परमार्थाकडे वळायला जात नाहीत. समर्थ याचं उत्तर देताना म्हणतात, जया मानिला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. पण कोणीच परमार्थ करायला तयार होत नाहीये. समर्थांनी प्रथम दशकामध्ये परमार्थ स्तवन लिहिलेलं आहे. त्या परमार्थ स्तवनामध्ये त्यांनी त्या परमार्थाचं महत्व सांगितलंय की अरे, जो करेल त्याला या परमार्थामध्ये यश प्राप्त होतं. पण कोणी त्या परमार्थामध्ये उतरायलाच तयार होत नाही, कारण सगळेजण आम्ही कामनेचं बॅगेज घेऊन परमार्थ करायला येतो. आणि परमार्थाची सुरुवात आहे निष्कामतेमधून, की मला तो भगवंत हवाय, या भूमिकेमधून परमार्थ सुरू होतो. या सगळ्या कामनांनी लिप्त असलेला आमचा हा जो सगळा प्रांत आहे ना, तो या आम्हाला रूप आणि गुणाने बांधलेल्या देवतांपर्यंतच नेतो, तो आम्हाला कधी परमार्थामध्ये जाऊ देत नाही. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे, काकुळतीने म्हणायचे, अहो एकदा माझ्या रामाकडे डोळे भरून पाहाव. म्हणजे काय याचा अर्थ? की तो राम किती गोड आहे, तो राम मला हवा आहे, तो राम मला मिळेल का सद्गुरू? ही भूमिका आपल्या अंतरंगामध्ये तयार होणं. पण महाराजांचं जे वैषम्य आहे ते आजही तसंच अबाधित आहे, की मी एवढं इथं केशर कस्तुरीचं दुकान उघडून बसलो, पण मला कोणी केशर कस्तुरीचा गिराहिकच मिळाला नाही. सगळे हिंग जिऱ्याचे गिराहिक आले, सगळे हिंग जिऱ्याचे. कारण कोणाला राम हवाय? या रामाकडं जाण्याची तयारी कोणाची आहे? मी आपल्याला रामचरितमानस मधली ती चौपाई सांगितली होती की ग्रीष्म दुसह राम बन गवनु.
हा ग्रीष्म ऋतू हा अत्यंत दुस्सह्य आहे. आता बघतोय ना आपण, वैशाख चालू आहे, किती दाह होतोय अंगाचा. या सगळ्या ग्रीष्म ऋतूचा त्रास हा जीवाला होणं स्वाभाविक आहे. पण त्याला गोस्वामी तुलसीदासांनी रामाच्या वनामध्ये जाण्यासारखं म्हटलंय. ग्रीष्म दुसह राम बन गवनू, पंथ कथा खर आतप पवनू. या रामाचा पंथ, त्यामध्ये चालणारे हे गरम वार, हे अत्यंत त्रासदायक आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की लोकांना राम का नकोय? कारण ज्या रामाचा शोध घ्यायचा आहे ना, त्या मार्गावरती जाताना खाचखळगे आहेत, उष्णतेचा त्रास आहे, दुस्सह असं ते गरम लूह आपल्या अंगाला जाळणार आहे. ही अंगाला जाळणार म्हणजे लौकिक दृष्टीने नाही, आतमध्ये अंतरंगामध्ये खूप वेदना, पीडा देणार आहे रामाचं संशोधन. मग अशा पीडा देणाऱ्या ठिकाणी सर्वसामान्य कशाला जाईल बरं? आम्ही तर सगळेजण रूट ऑफ इझी एस्केप वाली लोक आहोत. आपण बघा, सेकंड क्लासमध्ये जर असू रेल्वेच्या, तर आपण नेहमी बघतो टीसीला समजून जरा एसी मध्ये बघा ना, आहे का जागा एखादी, अपग्रेड करा ना मला, काहीतरी त्याला देऊन आपण एसी मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. विमानाने जाताना देखील मी बघतो बऱ्याचदा लोक जाऊन अपग्रेडची व्याख्या मागत असतात किंवा प्रायोरिटी चेक इन मागत असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मनुष्य हा इझी एस्केप बघत असतो, कम्फर्ट बघत असतो. मग रामाकडे जाण्याचा मार्ग जर पंथ कथा खरं आतप पवनू अशी असेल, तर कोण जाणार त्याच्याकडं? कोणाला पाहिजे तो राम? रामाला आपण म्हणू की रामा तूच जरा वनातून पुन्हा इकडे ये आणि आम्हाला सांसारिक सुख दे बाबा. अहो, तो देऊ शकतो, पण त्याला हवा आहे कोणीतरी त्याच्या मागे धावणारा भरत, कोणीतरी त्याच्या मागे येणारा निषाद, कोणीतरी त्याची सेवा करणारा लक्ष्मण, कोणीतरी त्याच्यावरती आपलं सर्वस्व वळवून टाकणारी जानकी, कोणीतरी त्याच्यासाठी आपला देह झिजवणारा हनुमंत. हे आहेत पंथ कथा खर आतप पवनू. या मार्गाने जाणारे जया मानिला देव तो पूजिता हे, परिदेव शोधूनी कोणी न पाहे. अशी आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि त्यामुळं जिथं ज्याची वासना पूर्ण झाली त्यालाच आम्ही देव मानला आणि त्यालाच आम्ही परमार्थ समजलो. हे आहे अज्ञानवश केलेली उपासना. म्हणून समर्थ दासबोधामध्ये उपासना हाही भ्रम म्हणतात. उपासनेला भ्रम म्हणण्याचं कारण हेच आहे की अरे तुम्ही तिथून पुढे जा, त्या रामापर्यंत पोहोचा, त्या आत्माराम तत्वापर्यंत जा. जगी पाहता देव कोट्यानुकोटी. अहो, कोणाची वासना, कोणाची कामना कुठं तृप्त होईल काय माहिती. एखाद्याला एखाद्या झाडाखाली ठेवलेल्या दगडाला शेंदूर फासला की तो देव वाटतो. कारण की म्हणतात अरे हा नवसाला पावणार आहे, नवसाला पावणार आहे म्हटलं की हजारो लोक तिथं आपल्याला दिसतात. बघा, आजच्या काळामध्ये लोक म्हटलं तर कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, मोबाईलच्या क्षेत्रामध्ये किती प्रगल्भ झाले तो, केवढं ज्ञान आहे. पण जेवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे तेवढीच अंधश्रद्धेला देखील गर्दी आहे. कुठं अंधश्रद्धेचं थोडंसं जरी ठिकाणा मिळाला की हजारोच्या संख्येने लोक तिथं असतात बघा उभे. अहो, या महाराजांना भेटलो ना की काम होतं, यांनी गंडा घातला ना की ते होतं, त्यांनी ते केलं ना की हे होतं. मध्यंतरी कोणीतरी ऐकलं की कुठले तरी कथावाचक आहेत म्हणे, ते काहीतरी रुद्राक्ष वगैरे देतात. ते रुद्राक्ष मिळालं की म्हणे प्रापंचिक कामना पूर्ण होतात आणि म्हणून त्यांच्या त्या मंडपाच्या बाहेर विस्तीर्ण कित्येक लाख लोक ते रुद्राक्ष मिळवण्याच्या धडपडीसाठी येतात. आता मला खरं खोटं काही कळत नाही, पण मला निश्चित एवढं कळतं की माझ्या समर्थांच्या भूमिकेतून जर विचार केला तर हा निश्चितच परमार्थ नाही आहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी. अरे मला ते मिळालं, माझा मुलगा होत नव्हता तो झाला, माझं अडलं होतं काम ते पूर्ण झालं. म्हणून जिथं जाईल तिथं मनुष्य अशाच पद्धतीने भक्ती करतो. पण हे संत जेव्हा बघतात तेव्हा त्यांचं हृदय कळवळतं. ते म्हणतात अरे बाबांनो, या सगळ्या व्यवहाराला तुम्ही भक्ती समजून बसला, ही भक्ती तुमच्याबरोबर कधीच येणार नाही. तुम्ही या अशा प्रांताने नागवले जाल, या अज्ञानातच मराल. असं नका करू बाबांनो. भगवंताचं नाम घ्या, त्या भगवंताची भक्ती करा, निष्काम भावनेने करा. तो माझा राम राया तुमच्या कल्पने पलीकडे तुम्हाला सौख्य द्यायला बसलाय. तुम्ही त्याची भक्ती करा. हे संतांचं काकुळतीने सांगणं आहे. सज्जनो, अशा या भगवंताचा शोध कसा घ्यायचा याचा गुढार्थ समर्थ आपल्याला उद्याच्या श्लोकामध्ये सांगतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.